शिवनेरी किल्ल्यावर आज शिवजन्माचा उत्साह साजरा करण्यात आला। शिवनेरी किल्ला फुलांनी सजला। पाळणा घराजवळ शिवप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली। शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला। किल्ले शिवनेरीवरच पाळणा घर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं। बाळ शिवबाचा पाळणा सजलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शिवजन्मोत्सवामध्ये उपस्थिती दर्शवली। पाटण तालुक्यातील कुटरे येथील सेवानिवृत्त कला शिक्षक DS दीक्षित यांनी पिंपळपानावर शिवरायांच्या विविध आकर्षक छबी साकारत शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अनोखं अभिवादन केलेलं आहे। त्यांच्या या कलाकृतीचं परिसरातून कौतुक होत आहे। नाशिकच्या मनमाड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत असताना शासनाकडून त्याला परवानगी मिळत नसल्याने अखेर आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दिमाखदार सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीतील पूर्णाकृती सोहळ्याचा लोकार्पण सोहळा आमदार कांदेंच्या हस्ते पार पडला। शिवजयंती निमित्ताने माजी उपमहापौर सुनील खडके आणि युवा पर्व फाउंडेशन तर्फे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष करत शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवप्रेमींचा उत्साह पाहण्यास मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री 12 वाजता माजी उपमहापौर सुनील खडके आणि युवा पर्व फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची महाआरती करण्यात आली। छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 394वा शिवजयंती सोहळा साजरा झाला। शासकीय पातळीवर या सोहळ्याची तयारी झालेली आहे। मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पारंपरिक पद्धतीमध्ये साजरा करण्यात आला। जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार ठेवा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना करण्यात आलेल्या आहेत। आगामी लोकसभा निवडणूक शांततेमध्ये आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागलेलं आहे। मागील निवडणुकीवेळी जमा केलेली शस्त्रे, निवडणूक विषयक गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींची माहिती तयार ठेवा असे सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। निवडणुकीमध्ये मागील गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठक पार पडली। पुण्यामध्ये 24 तारखेला मोदी विरोधकांचा महामेळावा होणार आहे। 24 तारखेला होणाऱ्या मोदी विरोधकांच्या मेळाव्याला तिन्ही पक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। पुण्यात होणाऱ्या मोदी विरोधकांच्या मेळाव्यासाठी मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येणार आहे। अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर रात्रभर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला। राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। शिवजयंती निमित्ताने राणा दाम्पत्याच्या वतीने सोमवारी सकाळी शिवरायांचा पुतळा बसवणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होतीये। फेब्रुवारीत कापसाची निर्यात गेल्या 2 वर्षातील उच्चांक गाठण्याची शक्यता आहे। देशातील व्यापाऱ्यांनी आशियातील प्रमुख खरेदीदारांसोबत कापसाच्या तब्बल 4 लाख गाठींच्या खरेदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। कापसाचे देशांतर्गत उत्पादन घटले असले तरी निर्यातीला अनुकूल स्थिती असल्याने उत्पादकांना लाभ होणार आहे। उत्तर भारतात पुन्हा पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्यामुळे हवेच्या वरच्या थरातील झोत वाऱ्याचा वेग ताशी 250 इतका झालाय। त्यामुळे काश्मीरपासून पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश पर्यंतच्या भागात थंडीचा कडाका वाढणार आहे। त्याचा परिणाम महाराष्ट्रावर 21 पासून होईल। राज्यात 23 फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी घट होईल। पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ मतदारांना घर बसल्या मतदान करण्याची संधी मिळणार आहे। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राज्य सरकारने हा विशेष उपक्रम सादर केला आहे। मतदान केंद्रावर जाणे शक्य नसलेल्या 80 वर्षापूर्वी ज्येष्ठांना हा घर बसल्या मतदान करता येणार आहे। पुणे जिल्ह्यातील 2.5 लाख ज्येष्ठ मतदारांना घर बसल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। राज्यातील 26 लाखांपेक्षा अधिक ज्येष्ठांना मतदानाची संधी मिळणार आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होते। याच पार्श्वभूमीवर येवल्यातील शालेय विद्यार्थी ऋषिकेश वाघ याने शिवाजी महाराजांना प्रिय असलेल्या कवड्याची माळ या कवड्यांवर शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटलंय। या कवड्यांवर शिवनेरी किल्ला आणि राजमुद्राही रेखाटली आहे। याकरता या विद्यार्थ्याला 8 तासाचा कालावधी लागला। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न होत असून राष्ट्रवादीकडून आयोजित केलेल्या स्वराज्य सप्ताहाचा समारोप इथे होणार आहे। मंत्री दीपक केसरकर यांचे सिंधुदुर्गामध्ये लावलेले फलक समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत। मालवणी भाषेतून केसरकरांवर टीका करण्यात आलेली फलकावर केसरकरांनी न केलेल्या कामांचा मजकूर अज्ञाताकडून करण्यात आलेला आहे। फलकबाजी करून केसरकरांना टोला लगावलाय। जाणता राजा डिझाईनच्या झेंड्याला शिवजयंतीनिमित्त सर्वाधिक मागणी असते। संभाजीनगर शहरामध्ये 2 लाख झेंडे विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले। शहरामध्ये सुमारे 2 ते 3 लाख झेंडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत। मात्र श्रीराम मंदिर उत्सवासाठी मोठी मागणी पूर्ण केली, त्यामुळे शिवजयंतीसाठी झेंडे तयार करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही। त्याचा उत्पादनावर परिणाम झाल्याचं उत्पादकांचं म्हणणं आहे। यंदा एका झेंड्याचा दर 13 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत आहे।